संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यातील ठाण्यातील 1000 एकर वनजमीन विकासकांना देण्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतलाय। या संदर्भातला आदेशपत्र 31 डिसेंबरच्या रात्री काढण्यात आलं। खातेदारांपैकी एक कपिल शर्मा यांनी अपर आयुक्त कोकण विभाग यांच्याकडे दाद मागितली। अपर आयुक्तांनी जानेवारी 2019च्या आदेशान्वये शर्मा यांच्या बाजूने निकाल देऊन ही जागा शर्मा यांच्या नावे करण्याचे आदेश दिलेले। या निर्णयाला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांकडे आव्हान दिलेलं होतं आणि त्यावर सुनावणी अंती महसूल मंत्र्यांनी अपर आयुक्तांचे आदेश कायम ठेवला। त्यामुळे 1975 पासून वनविभागाच्या ताब्यात असलेली आणि घनदाट जंगलानं व्यापलेल्या या जागेवर येत्या काळात गगनचुंबी इमारती उभारण्याचा विकासकांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। बावनकुळेंच्या या निर्णयावर वनमंत्री गणेश नाईकांनी आक्षेप घेतला। झी 24 तासचे टू द पॉइंट या कार्यक्रमात राज ठाकरेंनी सुद्धा टीका केली आणि या निर्णयावर टीका झाल्यानंतर मंत्री बावनकुळे यांनी बचावात्मक पवित्रा घेतलाय आणि या निर्णयाला स्थगिती दिली आहे। MRP कोर्टनी त्या खाजगी मालकाचं नाव आहे, खाजगी मालकच आहे, वन काढून टाकलं MRTनी आणि मग MRTनी घेतलेल्या निर्णयाला ॲडिशनल कमिशनरनी त्या निर्णयाला मेंटेन केलं, म्हणजे कायम केलं। मधल्या काळात ती केस हायकोर्टमध्ये गेली। हायकोर्टनी 8 आठवड्याच्या आतमध्ये ही केस अंतिम करा आणि याचा ते काही MRTचा आणि ॲडिशनल कमिशनर जे काही ऑर्डर पास केले आहे त्याबद्दलची केस अंतिम करा असा आदेश होता हायकोर्टचा। त्या आदेशाप्रमाणे माझ्याकडे केस चालली। शेवटी कोर्ट म्हणून निर्णय घेताना माझ्यासमोर 2च डॉक्युमेंट आहे, एक आहे MRT कोर्टाचा निकाल, एक आहे ॲडिशनल कमिशनरचा निकाल। जेव्हा महसूल मंत्री म्हणून कोर्ट म्हणून मी निकाल घेतो तेव्हा या खालच्या कोर्टाने जे काही निकाल दिले आहेत त्या निकालाच्या आधारावर मेरिट बघावं लागतं। बावनकुळेंनी जमीन दिली, कशी दिली, काय दिली आणि त्याच्यावर जर आरोप गणेश नाईक स्वतः करतायत तर प्रकरण कदाचित गंभीर असेल आणि मुख्यमंत्री त्याची दखल जरूर घेतील। एक इंचही जमीन आम्ही यांना घेऊन देणार नाही। हा जे हिरवळ आहे ना जंगल 1000 एकर मध्ये, ते यांचा बाप नाही लावायला आला होता। त्यामुळे यांनी स्वप्न पण बघू नये की हे गिळली जाईल, आमचं रक्त सांडेल, पण ही जमीन नाही आम्ही गळून देणार। सौदाच चालू आहे, अख्खा ठाणा विकायला काढलाय एका नेत्यांनी, अख्ख्या ठाणा विकायला काढलं या माणसाने। काही नाही ठेवणार ठाण्यामध्ये। या 1000 जमिनीतलं जर एक झाड जरी या लोकांनी कापायचा प्रयत्न केला तर आमचं रक्त सांडेल, झाडाबरोबर आमचं पण रक्त त्या जमिनीत सांडेल, एवढं नक्की। प्रगतीला आम्हाला आडगाडी नाही आणायची, पण बिनबोभाट तुम्ही कुणालाही काही करायला लागलं। आता काल आजच बातमी आली आहे लोकसत्तेला, ठाण्याची वनजमीन 1000 एकर जमीन एका माणसाला देतात, वनजमीन, जंगलाची जमीन। बेधुंद झालेत सगळे, बेधुंद।